रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूरला पोहोचून आता दुपारचं जेवण आराम सगळं होऊन आता सगळेजण आम्ही दर्शनाला निघालो आहोत. हा पंढरपूरचा अहिल्याबाई होळकर चौक आणि या ठिकाणी आता सगळेच जण विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी निघालेले आहेत. रामकृष्ण हरी. रुक्मिणी मंदिराजवळ आपण आलो आहेत आणि आता ही दिंडी येते. दर्शनाची रांग. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. गेल्या 4 भागापासून आपण पंढरपूर सायकल वारीचं दर्शन घडवतो आहोत. खर तर वारी कशासाठी? तर वारी ही चैतन्यासाठी, वारी ही मनाच्या तृप्तीसाठी, वारी ही मनाच्या समाधानासाठी. मालेगावहून थेट पंढरपूरचा प्रवास आपण बघितला. आपण पहिला मुक्काम नगर, दुसरा टेंभुर्णी आणि तिसरा आपण पंढरपूरला येऊन पोहोचलो आहोत. थकलेले दमलेले वारकरी आता आराम करत असतानाच आम्ही ठीक 4 वाजता विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो. दर्शन रांगेमध्ये लागल्यानंतरचे अनेक अनुभव मनाला तृप्त करणार होते. मंडळी, पंढरपूरला जावं का आणि पंढरपूरला जाण्याचा हेतू काय? मी तर म्हणतो की पंढरपूरला आपल्या स्वतःच्या मनाच्या तृप्तीसाठी आणि मनाच्या प्रसन्नतेसाठी आपण जातो. पंढरपूरला गेल्यानंतर मन प्रसन्न होतं. चंद्रभागेमध्ये आपण स्नान करतो आणि पांडुरंगाच्या चरणी जेव्हा आपण लीन होतो, पंढरपूरच्या मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिराचं वैभव जेव्हा आपण बघतो, अतिशय कलाकुसरीने मंदिर घडवलेलं आहे. मंदिराचे अनेक खांब, आपण त्या खांबांना जेव्हा स्पर्श करतो, भिंतींना जेव्हा स्पर्श करतो, कलाकुसरीने नक्षीकाम केलेल्या जेव्हा कलेला आपण स्पर्श करतो, तेव्हा साक्षात पांडुरंगाला स्पर्श करायचं समाधान आपल्याला मिळतं. मंडळी, ही पंढरपूरच्या यात्रेची किंवा वारीची परंपरा हजारो वर्षाची आहे. हजारो वर्षापूर्वीची चाललेली ही परंपरा आपण पुढे घेऊन चाललो आहोत. आणि मग जेव्हा पंढरपूरला आपण का जातो हा प्रश्न जेव्हा येतो, तर तेव्हा वर्षभर राबून कष्ट करून पिकवलेली शेती समृद्धीने बघणारा माझा शेतकरी बाप किंवा माझी आई जेव्हा पंढरपूरच्या दर्शनासाठी किंवा वारीसाठी जेव्हा जाते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. अगदी 20-25 तास रांगेमध्ये उभं राहून जेव्हा मोठ्या कष्टानं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतात, मंडळी, या माणसांचं, या वारकऱ्यांचं आयुष्य सुद्धा असंच असतं. वर्षभर राब कष्ट करायचा आणि या कष्टातनं मातीतनं सोनं पिकवायचं आणि या सोनं पिकवलेल्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणत पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्या रस्त्याने आपल्याला प्रेरणा देत असतात. सायकलीचा हा प्रवास सुद्धा असाच प्रेरणादायी. मजल करत आम्ही पंढरपूरला पोहोचलो आणि 3.5 तासात विठ्ठलाचं दर्शन झालं. दर्शन रांगेमध्ये असताना नगरच्या ताई असतील किंवा इतर ठिकाणचे वारकरी असतील किंवा आमचा राजापूरचा विठ्ठल भक्त जयदीप असेल, त्याची भजनं असतील, या साऱ्या गोष्टी मनाला तृप्त करणाऱ्या आणि प्रसन्न करणाऱ्या आहेत. मंडळी, विठ्ठलाच्या चरणावरती जेव्हा आपण नतमस्तक होतो, तेव्हा त्याच्या चरणावर आपला हात जेव्हा लागतो, तेव्हा आपल्याला साक्षात परमेश्वराचं दर्शन झाल्याचा अनुभव येतो. त्याच्या डोळे आपण जेव्हा बघतो, त्याच्या डोळ्यात जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला ईश्वर दर्शनाचं, साक्षात परमेश्वराला बघण्याचं सुख प्राप्त होतं. आणि जेव्हा आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊन बाहेर येऊन रुक्मिणी मातेच्या दर्शनाकडे जेव्हा जातो आणि रुक्मिणी मातेच्या चरणावर देखील आपण नतमस्तक होतो, त्यावेळेस बाहेर येऊन अनेक वारकरी आपल्या समवयस्कर लोकांच्या पाया पडत असताना माऊली जय हरी, माऊली जय हरी असा जप चालू असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न मुद्रा पाहण्यासारखी असते. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या आजूबाजूला प्रसन्नतेचं वातावरण असतं. मग आपण फक्त पुंडलिकाच्या मंदिरापासून असेल किंवा नामदेव पायरी जो असेल, या प्रसन्नपूर्ण वातावरणामध्ये आपण पंढरपूरला येतो आणि विठ्ठलाचं दर्शन घेतो. विठ्ठलाचं दर्शन हा एकमेव उद्देश आपला असतो आणि विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन या संपूर्ण वारकऱ्यांचा चेहरा हा अगदी पाहण्यासारखा असतो. हे सुख ज्याला पाहायचं आहे, हा आनंद ज्याला पाहायचा आहे, हे चैतन्य ज्याला पाहायचं आहे, तो खऱ्या अर्थानं पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला जाऊन या साऱ्या स्वर्ग सुखाचा आनंद घेतो. मंडळी, या साऱ्या भागांचं तुम्ही अतिशय मनापासून त्या ठिकाणी स्वागत केलं आणि अतिशय मन लावून हे सगळे भाग तुम्ही बघितलेत, हा सगळा प्रवास बघितला. उद्या आपण पुढच्या भागामध्ये पंढरपूरला
झालेली सायकल वारीची सांगता, नगर प्रदर्शना आणि रिंगण सोहळा हा अप्रतिम कार्यक्रम बघणार आहोत. तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर प्रदर्शना आणि पंढरपूर सायकल वारीचं रिंगण. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.